पंच पूर्णपणे सहा निशा करून निर्णय करतील. या चेंडूवरती एक धाव असेल गेली एक बाईटची. पंच सांगतील पूर्णपणे सहा निशा करण्याचे चाललंय. शंकरला पहिला चेंडू चांगला हाताळा गोलंदाज पाहायला मिळतोय प्रवीण. पंच सांगतील आपल्यापर्यंत कळवतील. पंच स्पीडअप करायचंय. पंच काय असेल या चेंडूवरती. चला निर्धाव चेंडू असेल नक्कीच. तिथे थोडे मैदानाचा अडथळा आलाय. निर्धाव चेंडू शंकरला पहिलाच चेंडू निर्धाव टाकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलाच चेंडू निर्धाव येतोय. प्रवीण गोलंदाज ट्रॅक वरती. दुसरा चेंडू तयार. पुन्हा एकदा शंकर. ओहो या वेळेला आडव्या बॅटनं चेंडू जास्त टाइम हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगल्या सिजेल. बॅट टू डग आउट. शंकर काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू जसा हादळला तसा दुसरा चेंडू देखील हादळला होता. त्याच चेंडूवरती आक्रमण करायचा प्रयत्न. चेंडूने जास्त उंची घेतली. बॅक टू डगआउट. संपुष्टात आलाय खेळ म्हणजे शंकरचा. दोन चेंडू फेस करत असताना शंकरने एकही देखील धाव खेळलेला नाही. बॅक टू डगआउट शंकर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये प्रवीण कडून. दोन चेंडू झाले चांगले. दोन्ही देखील चेंडू हाताळलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 17 दया पाहायला मिळेल आपल्याला. जसा शंकर तंबूच्या दिशेने परतवणार दयाने मैदानाचा रास्ता पकडला. जर्सी नंबर 17 पाहायला मिळेल. कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. सेकंड मॅच पाहायला मिळते. एका साईडला लालवडी तर दुसऱ्या साईडला नाटोशी. दोन्ही संघ एक एक मॅच विन होऊन आलेत. जर नाटोशी संघाचा विचार केला तर एका चेंडू पर्यंत मॅच गेली होती. लास्टच्या चेंडूवरती षटकार मारून मॅच संघ वरती पोहोचलाय. ती मॅच पाहण्यासारखी होती. त्या मॅच मध्ये मजा आली. जाऊया मैदानाच्या दिशेने. दोन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या अजून एक देखील लागलेला नाही. पाहूया काय करतो दया स्ट्रायकिंग एंडला. ओहो पुन्हा एकदा तोच चेंडू. पुन्हा एकदा 30 दशा. लगातारचे 3 निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक कसं असावं तर असं असावं. जर पूर्णपणे लालवाडी संघाच्या फलंदाजांना जकडून ठेवलंय आकडून ठेवलंय. 3 चेंडूवरती 1 विकेट घेऊन निर्धाव चेंडू टाकले. तिन्ही देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. काय षटक हातोय गोलंदाज प्रवीण. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचे षटक पाहायला मिळतंय. ओहो यावेळेला जास्त उंची पकडले असं वाटतंय. पंच सांगतील वाईट चेंडू असेल. नक्कीच जर विचार केला तर तिन्ही चेंडू शॉर्ट होते. ह्या चेंडूवरती जास्त आदळण्याचा प्रयत्न होता. पंचांनी वाईटच्या स्वरूपात एक धाव. संघाचा श्रीगणेश झाला वाईट चेंडूने. 3 चेंडू 1 धावेवरती 1 विकेट पाहायला मिळेल आपल्याला. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून. जर विचार केला तर शिवप्रतिष्ठान चषक 2025 पाहायला मिळते आपल्याला. मानगाव आयोजन चांगलं आयोजन पाहायला मिळते आपल्याला आजच्या दिवसामध्ये. ओहो यावेळी ब्लॉकर पद्धतीचा चेंडू अंगावरती टाकलेला. अंगाला लागून चेंडू चाललाय एका धावेसाठी. एकच धाव लेग बाईकच्या स्वरूपात पाहायला मिळेल आपल्याला. चांगली गोलंदाजी कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ झालाय. 1-2 धावा झालेत 1 विकेटवरती. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज प्रवीणच्या गोलंदाजीमधील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळते. एक मोठा पटकाला चांगला स्कोर पाहायला मिळेल. पाहूया 2 चेंडूचा खेळ. स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग याचा फलंदाज आलाय. ओहो हा देखील चेंडू तितकाच सुरेख आहे. तितकाच परफेक्ट आहे. तितकीच वेग आहे. आलाय लेग बाईट. बॅटला कडा घेऊन 1 धाव. चांगली गोलंदाजी कमबॅक डिलिव्हरी. जर षटक कसा असावं तर असं असावं. नाटोई संघ विचार केला गोलंदाज कसा आहे 1 नंबर. जर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजी असावी तर अशी प्रवीण सारखी. 5 चेंडू हाताळलेत. एकच देखील धाव फक्त बॅटने दिल्यानंतर 2 धावाला 1 बाईच आहेत. 1 टू गो. शेवटचा चेंडू. ओहो आता आलाय आलाय आलाय. बॅट ऑफ द साऊंड. चेंडू चाललाय सीमारेषा पार. आलाय बिग 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 षटकार. काय फटका सजलाय अप्रतिम. पहिलं षटक समाज संघाची धाव संख्या पाहायला मिळेल आपल्याला 9. लॉस ऑफ द 1 विकेट्स. चला नाटोई संघ स्पीडअप करायचा आहे. थोडाही विलंब लावायचा. 15 मिनिटाचा अदवी लावायचा. तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला अजून देखील 10 मिनिट्स मध्ये तुम्हाला 2 षटकं हाताळावी लागतील. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मधील. शेवटच्या चेंडूवरती हल्ला बॉल केला. फलंदाज पाहायला मिळाला आपल्याला. गोलंदाज ट्रॅक वरती जर्सी नंबर नवीन गोलंदाज जयवंत. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ जयवंत पाहायला मिळतोय आपल्याला. ओहो यावरती जयवंत वरती हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न. जस्ट टाइम हवेमध्ये झेलचा प्रयत्न. ओहो फर्स्ट चान्स सेकंड चान्स थर्ड चान्स मध्ये झेल घेतले. बॅक टू डगर जाताना पाहायला मिळेल आपल्याला फलंदाज दया. जर विचार केला तर चांगली गोलंदाजी. दोन्ही गोलंदाजीने पहिलं षटक जसं हाताळलं होतं तसं दुसऱ्या षटकाची देखील सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती विकेट आले. ती म्हणजे कोणाची दयाची. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळते. गोलंदाज आपल्याला जयवंत. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ. जर विचार केला तर धावसंख्या 9 वरती स्थिरावली. 2 गडी बाद झालेत. गोलंदाज जयवंत पाहायला मिळेल. जर विचार केला अर्जुनने 2 चेंडू मध्ये 1 मोठा फटका आला अर्जुनचा. तो नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय आपल्याला अर्जुन.
जर विचार केला तर दयाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राम पाहायला मिळेल. कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. अर्जुनला स्ट्राईक वरती आणावे लागेल. पाहूया काय होते पुढचा चेंडू. ओहो, यावेळी हलक्या बॅटने खेळून काढलाय. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये गच्चा पाहायला मिळते. एकाच रूपांतर 2 मध्ये होताना पाहायला मिळते. चांगली रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांकडून. चांगला फटका होता. तेवढंच गच्चाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकीचं रूपांतर 2 मध्ये 2 धावेने संघ पुढे ढकलला. तो म्हणजे जाऊन पोहोचलाय 11च्या घरात. त्यांचा खेळ झाला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा तयार. राम, ओहो, यावेळी फुल टच बॅट ऑफ द साऊंड. चेंडू चांगला असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 1 बॉल चेंडू गॅदर केला. चांगली फेकी पाहायला मिळते. ओहो, चांगली फेकी पाहायला मिळाली. जसा चेंडूला फिरकावून दिला तसा चेंडूचं क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं होतं. तिसऱ्या चेंडूवरती आले 1 धाव. संघ पोचलाय तो म्हणजे जाऊन 12च्या घरात. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती ज्या फलंदाजाने षटकार मारला होता तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आपल्याला. अर्जुन, हार्ड हिटर फलंदाज, लालवाडी संघाचा उभरता सितारा. ओहो, यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. येतोय निर्धाव चेंडू. कमबॅक डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या इनिंग्स मधील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज पाहायला मिळतोय जेवण. 5वा चेंडू. पुन्हा एकदा अर्जुन तयार. पाहूया काय होतं या चेंडूवरती. हो, यावेळी होता स्लॉट मध्ये. फक्त चेंडूने थोडी दिशा बदलली. जशी चेंडूने दिशा बदलली तसा बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. येतोय लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. काय होतंय पाहूया. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. एक मोठा फटका आला तर स्कोर पूर्णपणे थांबलाय पाहायला मिळतोय आपल्याला 12च्या घरावरती. पाहूया काय होतोय शेवटचा चेंडू जयवंतच्या गोलंदाजी मधील. ओहो, यावेळी लेग साईडला चेंडू भिरकावून दिला. चेंडू जास्त टाइम हवेमध्ये. चांगली अशी झेल पाहायला मिळते. बॅक टू डग आउट अर्जुन. ज्याच्या बॅट मधून धावा येत होते, ज्याच्या बॅट मधून षटकार येत होता तोच फलंदाज मैदानाच्या तंबूच्या दिशेने परतवताना पाहायला मिळतोय. 1 to go. शेवटचं षटक. 2 षटकाच्या संबंधित संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 12. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार आला अर्जुनच्या बॅटमध्ये. तसाच दुसऱ्या षटकामध्ये विचार होता षटकार मारण्याचा, पण चांगला संपर्क झाला नाही. आला विकेट. 2 षटक संबंधित संघाची धावसंख्या 12 वरती स्थिरावले. लॉस ऑफ द 3 विकेट्स. सहा चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग्स मधील 1 षटक बाकी असेल. जरा स्पीड अप करा. गोलन ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 2चा खेळ गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. पूर्णपणे धावा स्थिरावले. चल, गोलन ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. तिसरं षटक गोलंदाज ट्रॅक वरती नयन पाहायला मिळेल. जशी नयनने पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी केली तोच नयन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल गोलन ट्रॅक वरती. जर निळ्या कॅप मध्ये पाहायला मिळतोय. 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग स्ट्रायकिंग एंडला राम पाहायला मिळतोय. पहिला चेंडू. ओहो, यावेळी घुटना टेक आणि तमाशा देख दाखवण्याचा फटका होता. चेंडू हवेमध्ये झेलचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल केले. जमिनीला दान आले. 1 धाव. झेल सुटली आणि 1 धाव आले. संघ पोचला 1 ने पुढे, तो म्हणजे 13च्या घरात. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मधील. पाहूया पाहायला मिळते का मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळावे लागेल. मोठी फटकेबाजी करावी लागेल. जर विचार केला तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो. पहिल्या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार टी शर्ट घालून मैदानाच्या आतमध्ये तोच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरत पाहायला मिळतोय. जर पहिल्या मॅच मध्ये तू हिरो असशील तर ह्या मॅच मध्ये देखील तुला हिरो बनावे लागेल. पूर्णपणे धावा थांबले. 13 धावावरती स्कोर थांबलाय. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा भरत तयार. ओहो, यावेळी वेग 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 वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही. इथं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. रामला परतावे लागेल. रन आउटच्या स्वरूपात रामचा बळी. राम बॅक टू डग आउट. चला, नवीन फलंदाज पाठवायचा. लालवाडी संघ स्पीडअप करा थोडा. लगातारचे 2 चेंडू चांगले हाताळलेत. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव आली. दुसरा चेंडू निर्धाव हाताळला. 1 धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न होता. आलाय निर्धाव चेंडू. विकेट देखील मिळाले. जर्सी नंबर 006 मैदानाच्या आतमध्ये राजू पाहायला मिळेल आपल्याला. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. भरतने स्वतःने विकेट स्वतःची थांबवली. स्वतःवरती जबाबदारी घेतली. कुठेतरी 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक होईल. मॅच मध्ये जर फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. पाहूया. गोलंदाज देखील तितकाच बलवान आहे. गोलंदाज देखील तितकाच वेग आहे. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नयन. ओहो, यावेळी स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चांगला चेंडू हाताळलाय. आलाय 1 धाव. या चेंडूवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. दुसरा चेंडू निर्धाव आला. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मध्ये. धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला
14च्या घरात 3 विकेट्स, 4 विकेट्स पडल्यानंतर 14 धाव संख्या पाहायला मिळते. पाहूया नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल आपल्याला राजू. ओहो, यावेळी आलाय 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 बॅट ऑफ द साऊंड. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. बिग 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 षटकार. काय फटका सजवलाय, अप्रतिम क्वालिटी फटका. A1 क्वालिटीचा A1 फटका पाहायला मिळाला. बॅट ऑफ द साऊंड. जसा चेंडूचा टप्पा ओळखला, जसा चेंडूचा वेग होता, तसा चेंडूला भिरकावून दिलेला एक साईडला हवाई सफरसाठी षटकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4थ्या चेंडूवरती आलाय हल्ला. 5वा चेंडू. ओहो, यावेळी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली किप्पर होता. ओहो, यावेळी झेल जमिनीला दान केले थोडी. ओहो, चांगली झेल पाहायला मिळाली. 3 क्षेत्ररक्षण झेलवरती गेले, एक झेल पकडले. चांगला विकेट. बॅक टू डगआउट पाहायला मिळेल. राजूच्या बॅट मधून आला होता एक धमाके षटकार. तोच राजू तंबूच्या दिशेने परतवलाय. एका चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मधील. पाहूया नवीन फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला गणेश. जर विचार केला तर धावसंख्या पूर्णपणे जाऊन पोहोचली ती म्हणजे 20च्या घरात. एक मोठा फटका आला फलंदाज गणेशच्या बॅट मधून. तर मॅच मध्ये रंगत येईल, मॅच मध्ये मजा येईल. सेकंड मॅच पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघ जिंकून आले. सेकंड मॅच पाहायला मिळते. नाटोई संघ पूर्णपणे हवी होताना पाहायला मिळते पहिल्या इनिंग्स मधील. पाहूया शेवटचा चेंडू. ओहो, यावेळी जास्त वेग पकडलाय. ओहो, यावेळी फेकी चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा रनआउट. वाईटच्या स्वरूपात एक धाव असेल आणि देखील विकेट देखील असेल. चला स्पीडअप करून मैदानाच्या आतमध्ये लालवाडी संघ पाठवायचा आहे. स्पीडअप करायचा आहे नाटोई संघ. एका चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मधील. धावसंख्या जाऊन पोहोचली 21च्या घरात. 6 विकेट्स पाहायला मिळत आहेत. भरतने स्वतःवरती जबाबदारी घेतली. एक चेंडूचा खेळ भरत बोलला मला खेळायचंय. एक चेंडूवरती मला एक मोठा फटका मारायचा. काय करतोय भरत पाहूया. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. ओहो, यावेळी पुढे येऊन सरसावून देण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. येतोय विकेट्स. 3 षटक संबंधित संघाची धावसंख्या पाहायला मिळते 21 आणि 22 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे नाटोई संघामध्ये. 18 चेंडू 22 धावांचं लक्ष जास्त मोठं नाही. मॅच मध्ये मजा येईल. चला स्पीडअप करायचे दोन्ही संघांनी. जसा नाटोई संघ बाहेर आहे तसा लालवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये जायचंय. थोडं विनंती करायचे असो यांना, थोडं सहकार्य करायचे, आयोजनाला देखील सहकार्य करायचे. चला मैदानाच्या आतमध्ये 22 धावांचं लक्ष असेल नाटोई संघासाठी. नेक्स्ट मॅच कडे जाऊया आपण. एका साईडला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. किल्ले मोरगिरी संघ आणि वाडी कोथावडी संघ दोन्ही संघाचे कर्णधार यायचे टॉस का बॉस मध्ये. इंग्लिश स्पोर्ट किल्ले मोरगिरी तर विठलाई देवी स्पोर्ट वाडी कोथावडी. दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं आहे टॉस का बॉस मध्ये. जास्त विलंब लावायचा आणि शेवटचा कॉल असेल. किल्ले मोरगिरी संघ आपला कॅप्टन पाठवायचा आहे. वाडी कोथावडी संघ आपला देखील कर्णधार पाठवायचा आहे टॉस का बॉस मध्ये. मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघांना विनंती असेल जर आपला आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर टॉस मध्ये यायचं आहे. वाडी कोथावडी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. ओके ठीक आहे. टॉस का बॉस मध्ये जाऊन टॉस उडवायचा आहे. चला लालवाडी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये टॉस केला जाईल. कॅमेरामॅन थोडं टॉस कडे फोकस करायचे. कॅमेरामॅन थोडं टॉस कडे फोकस करायचे. टॉस कडे देखील बॅनर आपला आहे. जर विचार केला तर विपुल फायनान्स हा टॉस कडे बॉस पाहायला मिळतो. टॉस का बॉस मध्ये दोन्ही टीमचा टॉस केला जाईल. एका साईडला किल्ले मोरगिरी संघ तर दुसऱ्या साईडला वाडी कोथावडी. दोन्ही संघामध्ये टॉस केला जाईल. कॉन केलाय. जर विचार केला तर कॉलिंग गेलाय. कोणी जिंकलाय. किल्ले मोरगिरी संघ नाणेफेकी जिंकले. आपला निर्णय कळवायचा आहे. थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 18 चेंडू 22 धावा 22 धावा 18 चेंडू असं समीकरण पाहायला मिळेल. एका साईडला नाटोई दुसऱ्या साईडला लालवाडी संघ. पूर्णपणे बॅटिंग वरती पूर्णपणे दबाव टाकला होता नाटोई संघाचे गोलंदाजाने. 22 धावांवरती पूर्णपणे थांबवले. ओके ठीक आहे. किल्ले मोरगिरी संघ नाणेफेकी जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय. वाडी कोथावडी संघाला गोलंदाजीसाठी स्वीकार केलाय. चला मैदानाच्या दिशेने जाऊ. 18 चेंडू 22 धावा 22 धावा 18 चेंडू पाहायला मिळतील आपल्याला. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर 22 धावांचं लक्ष असेल.
चला स्पीडअप करायचंय नाटोई संघ. जर विचार केला तर सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये एका साईडला प्रवीण तर एका साईडला वैभव. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय प्रवीण तो नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव. पहिल्या मॅचचा मांडला तो मॅचचा पुरस्कार ज्याने फटकवला तोच वैभव नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. गोल ट्रॅक वरती जर्सी नंबर 07 आधी पाहायला मिळेल. जर आधीचा विचार केला आधीचा रनअप देखील तेवढाच आहे आणि वेग देखील तेवढाच आहे. पाहूया पॉवर प्लेचं षटक गोलंदाज आधी. ओहो यावेळी जसा वेग होता जसा फटका होता आलाय बॅट ऑफ द साऊंड. चेंडू चाललाय डीप मिड आउट लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आलाय. बिग 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 षटकार. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. जसे दावा कमी होते तसा त्यांना फुल कॉन्फिडन्स होता. आता थांबायचं नाही आता थांबण्याचं नाव घेत नाही. जसं ऊन लागतंय तशी बॅट बोलते. पहिल्या चेंडूवरती धमाकेदार फटका. चेंडू चाललाय 6 धावांसाठी आलाय. फलंदाज प्रवीणच्या बॅट मधून षटकार. कमबॅक करावे लागेल गोलंदाज आधीला. पाहूया पुढचा चेंडू. ओहो यावेळी टप्पा चांगला होता. गोलंदाजी मध्ये स्लोअर गेन टाकला. चांगली अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली. आलाय दुसरा निर्धाव चेंडू. कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 1 तेरी तो 1 मेरी असं समीकरण पाहायला मिळते. समीकरण जास्त मोठ्याने धावसंख्या 22 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 22 धावा त्याच्यातील 6 धावा आलेत 2 चेंडू झालेत. जर विचार केला तर अजून देखील 16 धावांची गरज असेल. पाहूया 2 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणे गरजेचं आहे. काय होते पाहूया मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला आधी तर एका साईडला प्रवीण पाहायला मिळेल. ओहो यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त टाइम हवेमध्ये. जर विचार केला तर चांगली झेल सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅक टू टॉकर जाताना पाहायला मिळेल आपल्याला फलंदाज प्रवीण. प्रवीणला तंबूची दिशा परतवली. जर पहिल्या चेंडूवरती षटकार असेल लगातारच्या 2 चेंडूवरती कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळेल गोलंदाज आधीकडून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या चेंडूवरती आलाय हार्ड हिटर फलंदाज प्रवीणचा विकेट आलाय. जर जसे चेंडू चांगले हाताळले तसा मॅच मध्ये कमबॅक होताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज पाहायला मिळेल अजित. प्रवीणची जागा भरून काढण्यासाठी अजित आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल वैभव. वैभव देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. वैभव देखील एक चांगला फलंदाज आहे. तेवढाच विचार केला तर गोलंदाज देखील चांगला आहे. जर्सी नंबर 03 आधी पाहायला मिळेल. लालवाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. जर उभरता सितारा आहे आधीचा विचार केला तर पॉवर प्लेचे षटक हाताळतोय. चांगले षटक हाताळताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यानंतर 2 चेंडूवरती कमबॅक केले तो म्हणजे गोलंदाज आधीने. पाहूया 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचे षटक पाहायला मिळते. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. पहिला चेंडू फेस करत असताना ओहो यावेळी चांगला टप्पा अचूक टक्का. पण पंच आपल्याकडे फिरतीन आणि 2 हात समांतर दिशेमध्ये सांगतील. आलाय वाईट चेंडू. जसा टप्पा टाकला तसा चेंडूने थोडा काटा बदलला. आलाय वाईट चेंडू. एका धावेने संघ पुढे ढकलेल तो जाऊन पोहोचेल 7च्या घरात. चांगलं क्रिकेट खेळावं लागलं मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेला पुन्हा एकदा कमबॅक डिलिव्हरी. पुन्हा एकदा आलाय निर्धाव चेंडू. असे जर अजून 2 निर्धाव चेंडू आले तर मॅच मध्ये पकडताना पाहायला मिळेल लालवाडी संघ. चांगलं क्रिकेट खेळावे लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. तेवढीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर डगआउट मधून विचार केला तर नाटोई संघाचे डगआउट मधून पूर्णपणे शांतता पाहायला मिळते. 21 धावा देखील घाम फोडत आहेत. 22 धावा देखील घाम फोडत आहेत. कारण मॅच मध्ये क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणालाही तरला महत्व नाही. जो चांगला खेळेल जो 100% देईल जो संघ मॅच होताना पाहिजे. ओहो यावेळी चोरटी धाव पाहायला मिळाली. चांगला चेंडू हाताळला होता. आलाय 5व्या चेंडूवरती 1 धाव. संघ पोचेल तो म्हणजे जाऊन 8च्या घरात. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल गोलंदाज आधी. जर विचार केला तर कमीत कमी 25 ते 30 धावा असत्या तर लालवाडी संघ बोलला असता कुठेतरी आम्ही मॅच मध्ये पकडली असती. पण आता 22 धावा आहेत तरी पण लालवाडी संघ लढतोय भिडतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांना माहित आमचे गोलंदाज देखील तेवढंच हार्ड हिटर गोलंदाज आहेत. पाहूया काय होते. 1 टू गो. शेवटचा चेंडू. ओहो यावेळी अंगावरती टाकलेला चेंडू लेग साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय हवाई सफर एका धावेसाठी गोशांकी क्षेत्रामध्ये. पहिलं षटक संबंधित संघाची धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला 9च्या घरात. 1 विकेट लॉस ऑफ द 1 विकेट्स. 9च्या घरात सिंगल डिजिट्स मध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. हॅलो हॅलो. चला स्पीडअप करायचा लालवाडी संघ.
12 चेंडूचा खेळ बाकी असेल. जर विचार केला तर धावसंख्या 8 वरती स्थिरावले, सिंगल डिजिट 9 वरती स्थिरावले. जर विचार केला तर गोलंदाज ट्रॅक वरती जर्सी नंबर 14 शंकर पाहायला मिळतो. शंकरचा विकेट जर पहिल्या ओव्हरीमध्ये आला तेव्हा धावा थांबले. तो शंकरला आता गोलंदाजीमध्ये काहीतरी जादू दाखवावा लागेल, संघाला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. 9 धावसंख्या पाहायला मिळते. अजून देखील विचार केला तर पाहूया पहिला चेंडू. ओहो, यावेळी स्लोअर गेन रनआउटचा चान्स फेकी पाहायला मिळते, चुकीची थोडी. जर फुलटॉस फेकी असती तर विकेट भेटला असता. आले सुरटी, एक धाव. विचार केला तर रन इन बिटवीन द विकेट चांगला पाहायला मिळते आपल्याला. वैभव आणि अजित मध्ये आलाय स्ट्रायकिंग एंडला वैभव. वैभवने एकच चेंडू फेस केला, एक धाव काढली. गोलंदाज ट्रॅक वरती शंकर पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचले डबल डिजिट मध्ये. पाहूया पुढचा चेंडू. ओहो, यावेळी अचूक चेंडू, काय टप्पा टाकलाय, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज शंकरने. जसा चेंडूचा टप्पा टाकला तसा चेंडूने दिशा बदलली. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे शांतता क्रिकेट पाहायला मिळते. दोन्ही संघावरती दबाव आहे. कोणत्या संघाकडे मॅच फिरेल अजून देखील सांगता येत नाही, कारण 2 चेंडू झालेत, एकच धाव आले. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. शंकर पाहायला मिळतोय. ओहो, पण आता चांगला फटका पाहायला मिळाला, पण जास्त दिशा पकडली. फक्त दिली जाईल या चेंडू फटक्यावरती एकच धाव भेटली जाईल. संघ तो म्हणजे जाऊन 11च्या घरात. चेंडू द्यायचा आहे, थोडा स्पीडअप करायचा आहे. चेंडू घ्यायचा आहे नाटोई संघ. दीपक जगताप, थोडं मॅचला स्पीडअप करायचं, मॅच थांबवायचे नाही. खूप विलंब झालाय. आत्ता फक्त आपल्याला सेकंड मॅच पाहायला मिळते या आयोजन मधील. या आयोजनामधील जर विचार केला तर खूप विलंब झालाय आजच्या दिवसामध्ये. आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये 1-1, 2-2 मॅचेस, 1-1, 2-2 षटकांचे सामने खेळवले जातील. हे सर्व संघाने विनंती करायची, कारण खूप विलंब झालाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला डबल डिजिट मध्ये. 11च्या घरात 1 विकेट परतावलाय. मैदानाच्या आतमध्ये हवा सुटली, मैदानाच्या आतमध्ये ऊन देखील आलं, तसंच मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील तापले. जर निर्धाव चेंडू येते तसा फलंदाजांवरती दबाव येते. पाहूया चौथा चेंडू शंकर. ओहो, या वेळेला चांगला टप्पा होता, फक्त दिशा चुकीची होती. दिशा थोडी आतमध्ये असते तर निर्धाव चेंडू आला असता. पंच सांगतील वाईट चेंडूने संघ पोहोचेल तो म्हणजे जाऊन 12च्या घरात. जेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तेवढंच कुठेतरी गच्चा गोलंदाजी देखील पाहायला मिळते. चेंडू काटा बदलतोय, तोच चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पाहूया पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळी स्लॉट मध्ये झेलचा प्रयत्न, पण आता थांबणार नाही फलंदाज वैभव. किती टाइम शांत बसणार. जेवढा दबाव फलंदाजावरती होता तेवढा कोणावरती नव्हता. आलाय वैभवच्या बॅट मधून डीप मिड विकेटच्या डोक्यावरून घणाघाती प्रहार, षटकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. जेवढा टाइम शांत होता फलंदाज तेवढी टाइम वेट केला. आलाय मोठा फटका, 7 धावेंसाठी षटकार. संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 18च्या घरात. अजून 4 धाव्यांची गरज असेल. मॅच पूर्णपणे फिरली. बोललो होतो एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत येईल. एक निर्धाव चेंडू मॅच मध्ये दबाव येईल. एक मोठा फटका आला. वैभव का होता पहिला मॅचचा सामनावीर हे त्यानं दाखवलंय. मॅच दबावत होते, मॅचला दबावामधून काढलंय. ओहो, आता पूर्णपणे रिलॅक्स झालाय. आता काढले एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एका धावेने संघ पुढे ढकलेल, जाऊन पोहोचेल 20च्या घरात, 19च्या घरात. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. 3 धावेंची गरज असेल. 60 चेंडू 3 धावा. एक निर्धाव चेंडू आला तरी पण 6 चेंडूचं समीकरण पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया काय करतोय. एक षटकार नसता आला तर मॅच मध्ये मजा आली असती. हल्ला बॉल केला वैभवने, षटकार मारून मॅच मध्ये रंगत आणले, मॅच मध्ये कमबॅक केला तोच वैभव. आता दबाव पाहायला मिळतोय. आता पूर्णपणे गोलंदाजावरती शंकरवरती दबाव पाहायला मिळाला. धावसंघ फुलं ढकलला तो जाऊन पोहोचलाय 20च्या घरात. 2 धावेंची गरज असेल.